कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ज्या दिवशी सावली या घरात आली ना, त्या दिवशीपासून किचन मध्ये राहते येते। टेबल आहे ना किचन मध्ये, त्याच्या बाजूला झोपते ग सावली। आपण तिला या घरात झोपण्यासाठी पण जागा दिली नाही। ती आल्यापासून कोणी तिच्याशी चांगल्या पद्धतीने बोलत नाही। माणूस म्हणून पण कोणी चांगलं वागलं नाही ग तिच्याशी। सगळं सहन केलं तिने। सावलीमध्ये आणि हिच्यामध्ये तुलना नाही होऊ शकत आहे। प्लीज। अगदी बरोबर बोललास तू। नाहीच होऊ शकत आणि करूही नकोस। अस्मी आणि त्या चोरट्या पोरीची तुलना करायचीच नाही आपण, कारण ही पोरगी खरी आहे। हिने काय केलं? अस्मीनी आल्या आल्या कबुली देऊन टाकली आपल्या गुन्ह्याची। केलं ना, कारण ही खरी आहे। आणि त्या पोरीने काय केलं? ती आली आपल्या घरात। आधी काय दाखवलं? मी बिचारी कशी गरीब आहे, चांगली आहे स्वभावाने। मग तुझ्यावर प्रेमाचं जाळं टाकलं, तुझा विश्वास संपादन केला, तुला आपलंसं केलं आणि मग जाताना आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। हे बरोबर केलं तिने? हा? या सगळ्यावरून सिद्ध होतंय की मला जे काही वाटते ना तिच्याबद्दल ते अगदी बरोबर आहे। सारंग, तू पुन्हा एकदा फसलास रे। कबूल कर, फसलास तू। रात्री अपरात्री ज्या पद्धतीने ती गेली ना पळून, त्याच्यावरून मी तुला सांगते ती काय खरी नव्हती। ती खोटारडीच मुलगी होती। कारण ती जर का खरी असती आणि तिला काय हवं असतं ना, तर तिने मागून घेतलं असतं। राहिलीच ती उभी आपल्या समोर। अशा चोऱ्या माऱ्या नसता केल्या तिने। सावली, कुठे गेलीस तू आणि का? किती प्रश्न उभे राहिले तू अशी निघून गेल्यानंतर, माहितीये तुला? एकाही प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये मला। तुझ्यावर कोणी आरोप केले ना, तर कसं मान्य करू मी? कसं सहन करू? माझं मन मला सतत सांगत असतं की तू अशी नाहीयेस। पण बघ ना इथे काय परिस्थिती आहे। सगळे तुझ्या विरोधात जाऊ पाहत आहेत, सगळे। खूप प्रश्न आहेत त्यांचे आणि माझ्याकडे काहीच उत्तर नाही आहेत। काय करू मी? काय सांगू त्यांना? कुठे गेली आहेस तू? आई म्हणते तसं तू खरंच फसवलंस का मला? की एकटं टाकून गेली आहेस? या सगळ्याची उत्तरं शोधायला स्वतःच एक प्रश्न होऊन रुमाल। सारंग, तू कुठे जायला निघालास? पोलीस स्टेशनला चाललोय, सावलीला शोधायला। काय झालं वहिनी? सारंग, मी तुला तेच सांगायला येत होते की तुला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे। कारण आई आणि ऐश्वर्या आधीच तिथे जायला निघाल्यात। चांगलं आहे ना, शेवटी काळजी वाटली त्यांना पण सावली बाबतीत। नाही सारंग, काळजीपोटी नाही, त्या सावली विरुद्ध चोरीची तक्रार दाखल करायला जातात।
बॉस बॉस आजचा दिवस लय पेशल आहे बरं का. का काय झालं? अहो, त्या तिलोत्तमा मॅडम आणि ऐश्वर्या मॅडम आले बाहेर. ओ ठीक आहे, टेन्शन काय करलं नाही का, आपण ये ना. पण बॉस आपण त्या सावलीताईंना शोधतोय ना. वाईट लफडा आहे ना. एकतर आधी सावलीच्या शोधात आपण इमोशनल झालोय. आता यांनी जर मेलोड्रामा केला ना, मग आपण आपल्या ऍक्शन झोन मध्ये घुसू. ओके ओके बॉस. अरे हॅलो 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 मॅडम, बसा बसा. तक्रार नोंदवायची एका मुलीच्या विरोधात. सावली भागवत तिचं नाव. असे बघताय का एकमेकांकडे? कार्ड रजिस्टर, ली कंप्लेंट. आय एम सॉरी मॅडम, नीट ऐकलं नाही मी. कोणाच्या विरोधात म्हणालात तुम्ही? नीटच ऐकलंयस तू. ज्या मुलीचं मॉमने नाव घेतलंय तिच्याच विरोधात कंप्लेंट करायची. ओ सॉरी, तुझी बहीण आहे ना ती, तुला थोडं कमी ऐकू आलं असेल. पण कामात नो इमोशन्स. कर्तव्य आणि नाती वेगळी असतात. ली तक्रार. ओ मॅडम कोरपडे, असं काय करता? तक्रार नोंदवणं कामच आहे आपलं. पण ती तक्रार नोंदवायला कोण आलंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सगळे. तुम्हा सगळ्यांना मी सूर्याच्या मॅटरमध्ये आधीच ओळखलं होतं. कोरपडे, हे आपल्या बहिणीच्या राशीला आलेले राहू, केतू अँड मेनी मोर. तुम्हाला त्यावेळी सोडून दिलं ना, ही चूक झाली माझी. तेव्हाच तुमच्यावर 10-12 कलम ठोकायला पाहिजे होती. म्हणजे जरा कोर्ट कचेरीच्या फेऱ्या मारल्या असतात ना, मग कळलं असतं तुम्हाला. खूप ऐकून घेतलं मी तुझं. सिनियर कुठे तुझे? लावू का फोन? लावू त्या ना, मग ते तुला शिकवते. तुमच्या चौकीत जेव्हा सभ्य माणसं येतात तेव्हा तक्रार कशी नोंदवायची असते ते. तुझ्या मायाळू बहिणीने आमच्या घरात चोरी केली आहे आणि ती फरार झाली आहे. तिच्या विरोधात मला चोरीची कंप्लेंट नोंदवायची. तक्रार नोंदवायची काही गरज नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.